तर आपल्याला त्या गड्याला मागे पुढे दाहीलच आपल्याला विचार पाचार करावा लागतो. पण हा बाळू मामा आपल्याला 100 किंवा 50 मेंढ्या सांभाळायचं म्हणलं तर आपला जीव नाकात येतोय. ध्यानात ठेवा. एक दिवस इकडे तिकडे सवड भेटत नाही आपल्याला. 10 जणांच्या पाया पडावं लागतं आपल्याला. पण हा बाळू मामा जवळपास एका पालखीच्या माध्यमातून 2000 मुख्य प्राणी चालवतो आणि सांभाळतो. पण हे कोणाच्या आधारावर सांभाळतो? जगाच्या आधारावर सांभाळतो. आता आपल्याला काय वाटतं की बाळू मामाच्या मेंढ्याची राखण केली म्हणजे काय भेटतोय? अरे बाबा, मामानं स्वतः सांगितलेलं आहे, अरे ज्यानं माझ्या मेंढीसाठी दिवस रात्र राबतो, जो कोणी माझ्या दरबारामध्ये 12 तास राबला, जो माझ्या दारात 12 तास माझ्या लक्ष्मीसाठी, माझ्या प्रपंचासाठी आणि माझ्या संसारासाठी 12 तास राबतो, त्याच्या घरामध्ये मी 12 तास डोक्यावर चिंबळ ठेवून पाणी भरत असतो म्हणून सांगितलेलं आहे. मामा काय सांगतोय? 1 तास जरी माझ्या दरबारात राबला तर मला त्याच्या प्रपंचामध्ये मला 12 तास डोक्यावर चिंबळ ठेवून पाणी भरावं लागतो. आणि जो 12 तास माझ्या दरबारामध्ये राबतो त्याची राखण मला करावं लागते, त्याचा सांभाळ करावा लागतो, त्याच्या घरादाराची राखण मला करून त्याचा उद्धार करावा लागतो. आणि जो माझ्या 24 घंटे माझ्या प्रपंचाची काळजी घेतो, राखण रिंगण आखून त्याच्या घराचं राखण मी करत असतो म्हणून सांगितलेलं आहे. मी विचार करा बरं, बाळू मामाच्या मेंढ्याची राखण करणं म्हणजे त्याला सुद्धा पूर्वजनाची पुण्य पाहिजे, पाठीमागाची पुण्य पाहिजे. पाठीमागची पुण्य जर आपल्या पाठीमाग असेल तर मामाची मेंढ्याची सेवा करते. मग मामाच्या मेंढीचं महत्व काय? आज तुमच्या आमच्यापाशी जनावर आहेत, मुख्य प्राणी. आपल्या घरी गाय आहे, म्हैस आहे, शेळी आहे, मेंढी आहे, घोडं आहे, गाढव आहे, कोंबडे आहेत, अनेक मुख्य प्राणी, कुत्रे सुद्धा आपण घरात पाळतो. पण हे जे प्रत्येक मुख्य प्राणी जे पाळतो ते आपण कशासाठी? हे देवाचे प्राणी आहेत म्हणून पाळतो का आपण? हेला पाळतो आपण, पण आपल्या स्वार्थासाठी पाळतो. कुत्र आपल्या घरामध्ये आणि घरी आपण का पाळतो? त्या कुत्र्याच्या माध्यमातून आपलं संरक्षण व्हावं म्हणून कुत्र पाळतो. आपल्या घरी बैल पाळतो, कशामुळे पाळतो? त्या बैलाच्या माध्यमातून आपली जमीन सुखरूप आणि सगळ्या पद्धतीने आपल्याला मशात करता येईल, त्याची पेरणी सगळं काही त्याच्यापासून उत्पन्न आपल्याला बरोबर काढता येईल म्हणून आपल्या घरी बैल पाळतो. जर ते बैल खरोखर कुठल्याच कामाचं नसलं ना, कुठल्याच कामाचं आवत बी ओढत नाही, कुठल्याच कामाचं नाही, त्याला आपण ठेवतो का त्या बैलाला? त्याला विकून टाकतो आपण. जे कुत्र घर सांभाळू शकत नाही त्या कुत्र्याला आपण कुटका घालत नाही. कुटका विकण्याचा तर सोडा, तिथं लई लांब राहिलं. जे कुत्र आपण पाळतो ते कुत्र जर आपल्या घराचे राखण बरोबर करत नसेल तर त्या कुत्र्याला सुद्धा आपण कुटका घालत नाही. एवढे आपण विचार, आपले स्वार्थी विचार आहेत, एक लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, आपल्या घरामध्ये एखादी शेळी पाळतो, मेंढी पाळतो. का पाळतो? कारण त्या मेंढीपासून, शेळीपासून ते उत्पन्न भेटन, त्या उत्पन्नाच्या माध्यमातून आपला प्रपंच चालेल म्हणून आपण सांभाळतो. जर त्याच्यापासून आपल्याला उत्पन्न आपल्या प्रपंचासाठी भेटत नसेल तर आपण ते शेळी मेंढी सुद्धा पाळत नाही. ध्यानात ठेवा. अहो एवढंच नाही, जी म्हैस आपल्या घरामध्ये पाळतात त्या म्हशीनं जर दूध द्यायचं बंद केलं आणि ती गाभाई जात नाही, दूधही देत नाही, तिला सुद्धा आपण दारामध्ये ठेवत नाही. ध्यानात ठेवा. तिला सुद्धा विकून टाकतो, 4 पैसे घेतो आणि त्या पैशाच्या माध्यमातून दुसरी म्हैस आपल्या घरी आणतो. किंवा एखादी प्रपंचामध्ये कुठली अडचण आली ते विकायचं, ती अडचण भागवायची, जेव्हा पैसे जमा होतील तेव्हा परत आपण नवीन तऱ्हेने मुख्य प्राणी आपल्या घराच्या समोर आणायचे. म्हणून अनेक लोकांना वाटतं की बाळूमामाच्या मेंढ्यामध्येच देव कशामुळं? आमच्याही घरी गाई आहे, आमच्या घरी म्हैस आहे, आमच्या घरी शेळी आहे, आमच्या घरी मेंढी आहे, आमच्या घरी कोंबडा आहे, आमच्या घरी गाढव आहे, आमच्या घरी घोडा आहे, मग त्याच्यातही देव आहे. अहो त्याच्यातही देव आहे, सत्य आहे. जर खरोखर तुम्ही त्याला देव म्हणून पूजला असतं तर 100% त्याच्यात देव आहे. पण त्याला आपण पूजतो, एखादी बैल चलत नाही त्यावेळेस आपल्या हातामध्ये मोठा सराटा घेतो, लांब लचक, चाबूक म्हणा, टिकोर म्हणा,
बदाबद मारतो आपण. विचार करतो का आपण त्यावेळेस हे देवाचं वाहन आहे म्हणून? एवढंच नाही, एखाद्या गाईला किंवा म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं आणि तिनं लाथा मारायला लागली तर तिला आपण आकडवतो, तिला चराटनं बांधतो आणि बांधून त्या ठिकाणी जर काढू देत नसेल तर शेवटी तिला मारतो, पण त्याच्यापासून उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करतो. कारण हे आपण विचार केला पाहिजे. जेवढे आपल्या घरी जे मुख्य प्राणी आहेत ते आपल्या स्वार्थासाठी आपण पाळतो, सांभाळतो, पण जी ही मामानं सोडलेली जी मेंढी आहे, कारण ती जगाच्या स्वार्थासाठी सोडलेली आहे. ही कोणाच्या प्रपंचाच्या स्वार्थासाठी सोडली नाही. अरे जगाच्या हितासाठी, जगाच्या कल्याणासाठी सोडलेली ती लक्ष्मी. आणि त्या लक्ष्मीचं वास्तव आहे. कारण मामानं सांगितलेलं आहे, माझ्या समोर स्वर्गामध्ये एक माझ्या समोर लक्ष्मी, स्वर्गामध्ये एक माझ्या समोर लक्ष्मी, आणि त्या लक्ष्मीचं दुसरं स्वरूप ह्या पृथ्वीतलावर मी सोडलेलं आहे, ते म्हणजे मी मेंढीच्या माध्यमातून सोडलेलं आहे. माझी मेंढी ज्या ज्या शेतात जाईन, ज्या ज्या शेतात शिवारात माझी मेंढी पोटभर तृप्त होईल, कारण त्या त्या ठिकाणी धनधान्य भरपूर पिकेल म्हणतोय, आणि ती भूमाता पवित्र होईल म्हणतोय मामा. आज हा बाळू मामा कारण ह्या मेंढ्याच्या माध्यमातून जग कल्याणाचे कार्य करतो. याच्या पाठीमाग काय कारण असेल? त्याच्या पाठीमाग जगाचं कल्याण आहे, एक लक्षात ठेवा. म्हणतो जगाच्या कल्याणाचं कार्य. जग जनार्दनाचा विचार न पाचार करता, तो काचाच्या बंगल्यात न बसून राहता, सोन्याच्या नगरीमध्ये न बसून राहता, कारण त्याने खरोखर एका अनेक खडकावर, डोंगरावर, जमिनीवर कुठल्याही ठिकाणी राहून आपलं परमात्म्याचं कार्य घडवण्याचं काम करतो, तो म्हणजे मामा. हो दादा, बसता का खाली? बसा जरा. तर मंडळी, खरोखर ज्यावेळेला श्री सद्गुरु संत बाळू मामा आपल्या परिसरातून फिरतात, हे आपल्या परिसराचा उद्धार करण्यासाठी फिरतात. पण आपलं कसं आहे माहितीये का, आपण देवादित्याला सुद्धा, देव असेल संत असेल त्याला सुद्धा आपण वाकून बघतो. तो कुठल्या कुळातला आहे, तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे. अव देवाला कधी बी जात नसते, देवाला कधी कुळ नसतं, आणि देवाला कधी बी धर्म नसतो. देवाला फक्त कारण दोनच धर्म असतात. इतर धर्म कुठलाही देव सर्व समान असतं देवाला. आणि ते दोन धर्म कोणते? दोन धर्म म्हणजे मानव म्हणजे पुरुष आणि स्त्री. ह्या दोन धर्माशिवाय त्यांना काही नसतं, एक लक्षात ठेवा. पण हे जोपर्यंत तुमच्या आमच्या डोक्यात घुसत नाही, तोपर्यंत तुमच्या आमच्या हातून परमात्मा घडत नाही. म्हणून त्याच्यासाठी हा बाळू मामा दिवस रात्र ह्या गावातून त्या गावात फिरतो. पण एक ध्यानात ठेवा, ह्या मामासारखा विराट कार्य ह्या जगामध्ये कोणाचंच नाही, कोणाचंच नाही हो. ह्या जगामध्ये एकमेव एकच देव म्हणजे म्हणतोय मामा, अरे मीच आहे, माझ्याशिवाय ह्या जगात कोणीच नाही म्हणतोय. मी म्हणजे सृष्टीचा मालक म्हणतोय मामा, एक लक्षात ठेवा. मी म्हणजे माझा अधिकार आहे म्हणतोय सृष्टीवर. आणि एक लक्षात ठेवा, मानवी कुळात जन्माला येऊन ह्या भगवंताने ह्या जग कल्याणाचं कार्य आपल्या हातात घेऊन, तो देव कसा असतो, देवाचं कार्य काय असतो हे जाणून देण्याचं काम हा जगाचा मालक करतो. कारण त्याच्यासाठी आपण काळजीपूर्वक विश्वासानं नीतिमतेनं राहिलं पाहिजे. कारण मामा काय सांगतोय, अहो तुम्ही आणि किती देवाची भक्ती करावं, देव धर्माची पूजा अर्चा करा तुम्ही, पण मामा काय सांगतो, कलियुगामध्ये, ह्या कलियुगामध्ये 33 कोटी देव, उंदराच्या 33 कोटी देवाचा अवतार उंदराच्या वेळा जाईल म्हणतोय. आणि या जगामध्ये फक्त एकच अवतार आणि एकच कार्य असेल, तो म्हणजे फक्त बाळू मामा. म्हणजे विचार करा, तुम्हा मला आज जरी बाळू मामा कळाला नसेल, आज जरी बाळू मामाचं महत्व जाणवलं नसेल, पण एक दिवस आपल्याला मामा शिवाय पर्याय नाही म्हणतोय मामा. आणि दुसरी गोष्ट महत्वाचं एक लक्षात ठेवा, की मी फार श्रीमंत आहे, माझ्या एवढा श्रीमंत कोणी नाही. ह्या शब्दाचा कधी अहंकार पाळला ना, मामा काय म्हणतो त्याच्यावर, अरे माझं कार्य ह्या जगामध्ये चालू आहे, अरे लहाना, अरे मी म्हणू नको, माझं म्हणू नको, मी मोठा तू मोठा म्हणू नकोस.
मोठ्याचा लय लवकर मी खाली बसत असतोय, लवकर मोठ्याला लहान करून बसवतो मी आणि लहानाला मोठा करीत असतो म्हणतो. एक लक्षात ठेवा, तो म्हणजे नेहमी माझ्या दरबारात येत असताना अहंकाराचा वारा वाटेत सोडून यावा म्हणतोय. अहंकाराचा वारा वाटेत सोडून यावा म्हणतोय. माझ्याकडे येत असताना मी मोठा आहे, तो मोठा आहे, चालणार नाही म्हणतोय मला. कारण माझी भक्ती आणि माझी सेवा जर तुम्हाला करायची असेल, खरंच जर माझी सेवा आणि माझी भक्ती करायची असेल तर निष्ठेनं करा, विश्वासानं करा आणि खरोखर भक्तीनं करा. माझी सेवा आणि भक्ती जर तुम्हाला करायची असेल की बाळूमामानं तुम्हाला काही दिलं नाही असं जर बोंबलायचं असेल तर माझ्याकडे येऊ सुद्धा नका म्हणतो मामा. काय, मला तुमच्या भक्तीचीही गरज नाही, मला तुमच्या सेवेची सुद्धा गरज नाही आणि तुमच्या मला विश्वासाची सुद्धा गरज नाही. एखाद्या सेवेकरी बाळूमामाच्या मेंढ्याची 6 महिन्यात सेवा केली आणि त्या सेवेमध्ये सेवा करत असताना अनेक चुका जर केला असेल आणि 6 महिन्यात करून जर त्याचं काम झालं नसेल तर ते मामा काय सांगतोय, अरे तुझ्या 6 महिन्याच्या चाकरीची मला सेवेची मला गरज नाही, बोंबलत जा, माझ्या माग सुद्धा येऊ नको म्हणतो. एक लक्षात ठेवा, माझी सेवा करायची ना तर निष्ठेनं करा, विश्वासानं करा आणि विश्वासानं आणि नीतिमतीनं करा. 100% मी तुमचं कार्य पूर्ण केल्याशिवाय राहत नाही, पण मी आज करेन किंवा उद्या करेन. माझ्या मनात आलं तेव्हा तुझ्या कृपा तुझ्यावर 100% मी करत असतो. अरे हा बाळू धनगर त्याने बाळूमामा खाऊन बुडवणारा देव नाही, खाऊन बुडवणारा आणि बाळूमामा नाही. आजपर्यंत मी देत आलेला देव म्हणजे माझा अवतार आहे म्हणतो. आजपर्यंत मी देत आलेला. माझ्या दरबारात कोणी अगरबत्त्या 2 अगरबत्त्या जर माझ्या समोर आणून लावल्या त्या अगरबत्त्याचा सुद्धा मोबदला देत असतो म्हणतो. एक लक्षात ठेवा, त्या अगरबत्त्या सुद्धा माझ्या समोर लावलेल्या त्या अगरबत्त्याचा सुद्धा मोबदला देत असतो. मग तुम्ही आम्ही जरी बाळूमामाच्या नावाखाली अनेक रक्कम जमा करून निधी जमा करून जरी मामाचं कार्य करत असेल पण त्या कार्यामध्ये जास्तीत जास्त अहंकार बाजूला ठेवून, श्रद्धा मनात ठेवून, विश्वास मनात ठेवून की आपल्याला कोण्या माध्यमातून देवाचं कार्य चांगल्या माध्यमातून आपल्याला वाढवता येईल आणि त्या सेवेच्या आणि त्या भक्तीच्या माध्यमातून आपल्या गावाचा उद्धार कसा करून घेता येईल याचा अभ्यास करा. आणि खरोखर आपल्याला मामाचं पावलाला मामाचं कुठलं कुठलं कार्य करता येईल याचा अभ्यास करत मामाचं कार्य वाढवण्याचा प्रयत्न करा. हे मामाचं कार्य संपणार नाही, मामाचं कार्य थांबणार नाही. मी जरी आज बाळूमाला नाही पुजलो तू रुसणारा नाही बाबा. तो काय म्हणतो माहितीये का, अरे तू जर माझ्यापासून गेलास ना रुसून तर तिकडून मी 4 आणत असतो. ध्यानात ठेव, कारण मला कोणी हाय म्हणलं तर मी त्याच्या पायाच्या टाचकली, मला कोणी नाही म्हणलं तर मी त्याच्यासाठी कधीच नाही. अरे 1 गेला म्हणून 4 आणतो, 4 गेले म्हणून 10 जमा करतो म्हणतोय. तो मी आहे म्हणतो. एक लक्षात ठेव, तू आज जरी माझ्यापासून दूर गेलास तर एक दिवस तुला तुझ्या आणि तुझ्या कार्याचा आणि तुला गेलेला त्याचा पछतावा तुला ऑटोमॅटिक होणार आहे. मला काही करायची गरज लागत नाही, कारण तुला ह्या जगामध्ये कुठलाही देव आणि कुठलाही संत तुझ्यावर कृपा करू शकत नाही. जोपर्यंत माझी दृढ भक्ती आणि दृढ विश्वास करत नाही तोपर्यंत माझ्याशिवाय तुला पर्याय ह्या जगात कुठंच नाही म्हणतो. तो म्हणजे मी आहे म्हणतो. एक लक्षात ठेवा, म्हणून त्याच्यासाठी ह्या जगामध्ये अनेक वेगळ्या वेगळ्या माध्यमातून लोक वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं त्यांनी अनेक जणाला स्वतः देव मानून घ्यायला लागलेले. पण ध्यानात ठेवा, त्या कलियुगामध्ये जगाचा मालक मानवी कुळात जन्माला येऊन मानवी कुळाचा उद्धार करण्यासाठी देव कसा असतो ते जाणून देण्यासाठी ह्या जगामध्ये, कारण ह्या जगाचं कार्य करत फिरायला लागलेलं. एक लक्षात ठेवा, म्हणून त्याच्यासाठी हा बाळूमामा म्हणजे एक जेवढं तुम्ही हलक्यात घेतात जेवढं बाळूमाल तुम्ही दुर्लक्ष करतात. कारण मामा काय सांगतोय, अरे जो कोणी मला हाय म्हणलं त्याच्या पायाच्या टाचाखाली, जो कोणी मला नाही म्हणलं मी त्याच्यासाठी कधीच नाही केव्हा सुद्धा. हाय तर आवाज नाही ना तर 7 जलम जर घेऊन आलाच नाही हा प्रत्येक जलावर मी 7 जलम तुला भेटणार नाही म्हणतोय मामा. एकदा हाय तर आवाज तर नाही ना मी नाहीच. तू कितीही असील मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. अरे ह्या जगामध्ये माझ्याशिवाय ह्या जगामध्ये दुसरा कोणी भेटणार नाही हा सरळ मामा सांगतो. त्या मामाचं कार्य तुम्ही आम्ही करतो हे आपलं वाक्य समजा. आपला मोठेपण आहे,
अरे गर्व पाळावं, कशाचं पाळावं? गर्व पाळावं. अरे पैसा, जमीन, वस्त्र, ज्ञान याचा गर्व पाळण्यापेक्षा माझ्या हातून मी अरे देवासाठी मी किती करू, देवासाठी काय काय करू आणि काय काय मला देवासाठी करता येईल याचा गर्व पाळला पाहिजे, याचा मोठेपणा पाळला पाहिजे. अरे पैसा, सोनं, चांदी हे आज आहे. पैसा हा पाहुणा आहे, आज आहे तर उद्या राहणार नाही. स्वरूप आपल्याला त्या भगवंतानं दिले, त्या स्वरूपाचा अहंकार पाळण्यापेक्षा अरे ते स्वरूप आज आहे तर उद्या राहणार नाही. अरे मनगटात ताकद आज आहे उद्या राहणार नाही. अंगावर वस्त्र आज चांगले घालायला भेटतात, उद्याच्याला भेटणार नाहीत. एवढंच नाही बाबा, आज त्या भगवंतानं आपल्याला ज्ञान दिलेलं, पण ते ज्ञान कायम स्वरूपी दिलेलं नाही. त्या ज्ञानाच्या माध्यमातून आपलं जीवन घडवता आलं, त्या जीवनाचा आणि खरोखर उद्धार करून घेता आला, तोपर्यंत तुम्ही आम्हाला तो ज्ञान देतो. ज्या दिवशी तुमची आमची बुद्धिमत्ता भ्रष्ट झाली त्या दिवशी तुमचं ज्ञान पूर्ण काढून घेतो. म्हणून त्याच्यासाठी ज्ञानाचा गर्व कधी पाळायचा नाही, पैशाचा गर्व कधी पाळायचा नाही. ह्या जमीन आहे ना, ह्या जमिनीचा सुद्धा गर्व कधी पाळायचा नाही की माझ्या एवढा श्रीमंत आणि माझ्या एवढी जमीन कोणालाच नाही, याचे गर्व कधीच पाळायचा नसतो. कारण एक ध्यानात ठेवा ना, त्याची जर मनात आलं ना, त्याच्या मनात आणि एकदा जर डोळा उचलला त्यानं, तुमच्या जवळ जेवढं आहे तेवढं सुद्धा पुरू देत नाही. ध्यानात ठेवा, तेवढं सुद्धा तुम्हाला ते डावावर लावायला लावतो. म्हणून त्याच्यासाठी जगाच्या मालकाच्या मनात आलं ना, तिथं कोणाचंही चालत नाही, एक लक्षात ठेवा. म्हणून गर्व पाळावं कशाचा आणि पाळू नये कशाचा, हे प्रत्येकाने विचार केला पाहिजे. गर्व पाळावं, अरे मी देवासाठी काय करू, किती करू, देवासाठी काय करता येईल हे विचार केला पाहिजे. अरे तुम्ही आम्ही आज बाळूमामाला 5 रुपये दिलेत ना, त्या 5 रुपयाचं एक एक पैस आणि पै मामाला वसूल करून तुम्हाला द्यावा लागते. तुम्ही जे मामाला दिलं ना, अरे ते मामाला फेड करावं लागतंय. मामा फेड केल्याशिवाय बसत नाही, तो म्हणजे मामा. मामा काय सांगतो, अरे मला ज्यानं 5 रुपये दिलं ना, मला त्याला 100 रुपये द्यावं लागते. जे मला 5 रुपये दिलं ज्यानं, त्याला मला 100 रुपये द्यावं लागते. जो मला 100 रुपये देतोय मी त्याला 1000 रुपये देतोय. ज्यानं मला 1000 रुपये देते, कारण त्याच्यापेक्षा दान दुपटीनं मी त्याला देत असतो. आणि ज्यानं मला दान दुपटीने देतोय त्याच्यापेक्षा मी त्याला अगणित देतो म्हणतोय, तो म्हणजे मामा आहे. हा भगवंत 5 रुपयाचा कोणाच्या निंदा राहणारा देव नाही. 5 रुपये या जगामध्ये एवढं उघड्यावर घेऊन फिरतो ना, असा एकही माणूस मामाकडे बोट करून म्हणू शकत नाही की मामानं मला काय दिलंय, मी मामासाठी एवढं खर्च केलं, एवढं सगळं मामाला दिलोय मी. पण एकही माणूस म्हणायची ताकद नाही, एक लक्षात ठेवा. तो म्हणजे मामा, ती म्हणजे मामाची ताकद. आजपर्यंत या जगामध्ये असा एकही माणूस नाही की मी मामासाठी एवढं केलोय पण मामानं मला काय दिले म्हणून. कारण एक लक्षात ठेवा, खाऊन बुडवणारा हा बाळू मामा नाही, हा अवतार खाऊन बुडवणारा नाही, अरे देणारा. त्या जमिनीमधून पैसा सोनं बाहेर काढण्याची सामर्थ्य ठेवणारा तो म्हणजे मामा. पंच महाभूत आपल्या आणि आपल्या विचारावर आणि आपल्या विचारावर हे पंचमहाभूत सुद्धा नाचवण्याची ताकद त्या मामात आहे. अरे माणसं सुद्धा नाचवण्याची ताकद या मामात आहे. अरे भूत सुद्धा नाचवण्याची ताकद या मामात आहे, तो म्हणजे मामा. कारण नुसते हे जे मामाच्या मेंढ्या आहेत ना, त्या मामाच्या मेंढ्या सुद्धा ते मुख्य प्राणी असून सुद्धा मामा आपल्या शब्दावर चालवत होते, तो म्हणजे मामा. चराचरावर मामा आपलं सामर्थ्य चालवणारा तो म्हणजे मामा. त्या मामाचं कार्य आपण करतो. म्हणून त्याच्यासाठी मी बाळू मामाला 5 रुपये दिलेत म्हणजे माझं काम संपलं असं कधी समजायचं नाही. आपल्या हातून मामाच्या दरबारात काय सेवा घडेल ह्याला महत्व आहे. अरे पैसा आज आहे पण उद्या राहणार, त्या पैशाला एवढं महत्व आम्ही आपल्या प्रपंचात देतोय. पण परमात्म्यात त्या पैशाची किंमत शिरवाय ध्यानात ठेवायचं. परमात्म्यात फक्त पैशापेक्षा भक्ती, विश्वास आणि भाव आणि तुमचं कष्ट आहे. तुमच्या कष्टावर देव अवलंबून आहे. तुम्ही 1 तास राबला ना,
त्याला 12 तास तुमच्या घरी तुमचं काम करावं लागतं. तुम्ही जर 12 तास त्याच्या प्रपंचामध्ये राबलं ना तर त्याला 24 घंटे तुमच्या प्रपंचात काम करावं लागतं. आणि जर 24 घंटे जर तुम्ही खरोखर त्या परमात्म्याचं काम केलं असेल ना तर त्याला तुमच्या घरामध्ये सापाचं रिंगण आखून तुमच्या घराचं राखण करून बसावं लागतं. कुठल्याही बाधा आणि कुठल्याही संकटाची राख रांगोळ करण्यासाठी कारण तिथं बसावं लागतं. का? जर तो निष्ठावंत बाळूमाचा भक्त आणि निष्ठावंत मामाचा सेवेकरी आहे, त्या सेवेकऱ्याच्या घराला जर काही जरी त्रास झाला तर त्या बाबाच्या नामाचं खापर फुटत असतं. म्हणून त्याच्यासाठी त्या बाबाला त्या भक्ताचं राखण करावं लागतं. म्हणून त्याच्यासाठी आज बाळूमामाची पालखी आपल्या गावात आली. हे आपल्या भाग्यानुसार आपल्याला आलेलं आहे. देवाचे उपवास चालू आहेत. देवाचा उपवास आपल्या गावात सुटणार आहे, हे सत्य आहे. पण एक ध्यानात ठेवा, आपला घर परपंचातलं काम कधी संपणार नाही, काळजी करू नका. मामा इथून गेले तरी संपणार नाही, मामा इथं राहिले तरी संपणार नाही. का परपंचातलं काम संपत आहे केव्हा? ज्या दिवशी आपण बाजत पडसान त्या दिवशी आपल्या परपंचातलं काम संपत असतं. त्या भगवंतानं आपल्याला डोळे दिलेत, त्या भगवंतानं आपल्याला हातपाय दिलेत, त्या भगवंतानं आपल्याला पोट दिलं. प्रत्येक अवयव त्या भगवंतानं दिलेला. एक अवयव जर आपलं गेलं ना तर लाखो रुपये त्या दवाखान्यात खर्च करावे लागतील. आणि लाखो रुपये दवाखान्यात खर्च करून सुद्धा ज्या भगवंतानं आपल्याला अवयव दिले ते अवयव भेटू शकत नाही. पहिला जे हे हात भगवंतानं दिलेले, हे हात जर आपल्या कारणानिमित्त जर मोडला ना आणि त्या दवाखान्यात जाऊन जर हात बसवून घेतला, नवीन काहीतरी यंत्रणा लावून आपण ते लाखो रुपये खर्च करून तो हात आपण बदलण्याचा प्रयत्न केला, पण पहिल्या हातासारखा हात भेटत नाही. हे जे डोळा आहे ना भगवंतानं दिलेला, पण पहिल्या डोळ्यासारखा डोळा भेटत नाही. पहिल्या भगवंतानं दिलेला अवयवाची बरोबरी आपण कितीही अवयव बदलण्याचा प्रयत्न करा, पण ते बरोबरी करू शकत नाही. म्हणून त्याच्यासाठी ज्या भगवंतानं अमूल्य तुम्हा आम्हाला दिलेलं आहे त्याची सुद्धा आपल्याला फेड अजून झालेली नाही. एक ध्यानात ठेवा, ज्या भगवंतानं तुम्हा आम्हाला जन्माला घातलं, ज्या भगवंतानं तुम्हा आम्हाला प्रत्येक अवयव दिले, मग त्या भगवंतासाठी आपण काय केलं याचा विचार केला पाहिजे. आणि त्या विचारानं कार्य आणि कर्तव्य घडवलं पाहिजे. मी बाळूमामाची पालखी माझ्या गावात आली, मला बाळूमामा माहिती आहे, मामाची मला ओळख आहे, मामा कसा देव आहे हे बी मला माहिती आहे. अरे माहिती राहण्यापेक्षा कारण खरोखर त्याच्या माध्यमातून आपल्या जीवनाचा उद्धार कसा करून घेता हे अभ्यास केला पाहिजे. आपण देवाचे कार्य करतो ना, अरे कपड्याला डाग लागतं म्हणून मी भांडे कसे धुवू म्हणून विचार करून जमणार. अरे एखादी माणूस जेवण करायला बसला आणि त्यांना जर आपल्याला जेवण करते पाणी जर मागितलं तर त्याला पाणी दिलं पाहिजे, तोच आपला खरा धर्म आहे आणि तीच आपली खरी सेवा. एक लक्षात ठेवा, तर ती तुमची सेवा घडली तर तुमच्यावर देव कृपा करतो. कारण एक लक्षात ठेवा, आज 4 पैसे देवाचे आपल्या जवळ आहेत म्हणून 4 पैसे द्यायचे, प्रत्येकाकडून काम करून घ्यायचं. त्या पैशाच्या माध्यमातून देव प्राप्त होत नसतो. पैशाच्या माध्यमातून देव प्राप्त होत नाही, कारण त्याच्यासाठी आपण राबायला पाहिजे, आपण स्वतः राबायला पाहिजे. कारण बाळूमामाच्या जवळ भांडे घासा, झाडलूट करा, मेंढ्या राखा, कारण दिसेल ते काम करा. प्रत्येक गोष्टीत मामा आहे, ध्यानात ठेवा. आज हे जवळपास 60 ते 70 पोरग मामाच्या आणि दरबारात राबत. 1 रुपयाची न आशा करता मेंढ्याच्या मामाच्या दरबारात प्रत्येक काम करतो. का करतो? उग करतो का? उग जर असा जर बाळूमामा जर कोणाला काही देणारच नसता तर त्यानं कोणी येऊन राबलं नसतं, कोणी येऊन केलं नसतं. एक लक्षात ठेवा, जिथून निर्मिती झालं तिथंच थांबलं असतं. पण हा बाळूमामा हे जे दिवस रात्र त्याने गाव आपल्या स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून तिकीट घालीत मामापर्यंत आलेत. मामाच्या दरबारात 1.25 महिना, 2 महिने, 6 महिने, 1 वर्ष स्वतः बाळूमामाच्या मेंढ्याचे राखण करायला लागलेत. आणि त्या राखण करून त्यांना अनुभव आलेला, कारण तो दरवर्ष आपली नीतिमत्ताची सेवा करायला लागलेला आहे. न चुकतो. तुम्ही आम्ही त्याने एखाद्या वेळा चुकमुक करतो, पण हा बाळूमामाचा सेवेकरी सुद्धा आपलं न चुकतो दर वर्ष आपल्या नीतिमत्तेनं मामाच्या दरबारात पायरीला येऊन
राखण करण्याचं काम करतो, त्याच्या माध्यमातून आशीर्वाद घेऊन जाण्याचं काम करतो. कारण त्या आशीर्वादाच्या माध्यमातून लेकरा बाळांना सुख प्राप्ती करून घेतो, आपल्या परपंचाला सुख प्राप्ती करून घेतो. आणि त्याच्यामुळं त्याला आयुष्यभर त्याला मामाची संगत. एक लक्षात ठेवा, आपल्याला अजून बाळूमामा परिपूर्ण कळाला नाही. मामा कयात आहे, मामाचं कार्य कसं करावं लागतंय, मामा कोण्या माध्यमातून आपल्याला प्राप्त करावं लागतं, हे अजून फार आपल्याला शिकायचं. एक लक्षात ठेवा. म्हणून त्याच्यासाठी माय माऊल्यांना सुद्धा सूचना, पुरुष मंडळाला सुद्धा सूचना आणि गावातील तरुण मंडळाला सुद्धा सूचना. आजची बात अगोदर मनातला अनुमान बाजूला टाका, मी हा शब्द बाजूला ठेवा आणि त्याच्यासाठी अंग झाडून आपल्याला मामाचं काम आपल्याला 11 दिवस असेल, 1 दिवस असेल, 2 दिवस असेल, थोडक्यात 2 दिवस मामा राहतील, 1 दिवस मामा राहतील का 11 दिवस राहतील का 6 महिने राहील ते मामाला माहिती. आपल्या कष्टावर देव आहे, आपल्या भक्तीवर मामा आहे, ध्यानात ठेवायचं. तुम्ही कुठं तरी कमी पडलं तर तो मामा त्याने ठरवणार आहे. नाही आपण ठरवायचं की आपल्या कष्टाला महत्व येतं, पैशाला महत्व अजिबात नाही. तुमचे कष्ट, तुम्ही कोण्या माध्यमातून तुम्ही मामाची सेवा करसाल, कोण्या माध्यमातून मामाची सेवा भक्त वाढवसाल, याचा विचार करायचा आपल्याला. आणि गावातील महिला मंडळ, गावातील तरुण मंडळ, गावातील पुरुष मंडळ की मी कसं वाढू, हा अनुमान अगोदर बाजूला ठेवायचा. दुसरी गोष्ट, मी भांडे पिलेट घासू कशी, हे सुद्धा अनुमान बाजूला ठेवायचं आपल्याला. आणि माय मी रांगोळ्या कशी टाकू, माय मी बाळूमाच्या मेंढ्या कशा राखू, मी भाडीने स्वयंपाक काय म्हणून करू, मी तिथं त्याने खरोखर मोठे मोठे भांडे तिथं हाताखाली आचार्याच्या का म्हणून करू, ह्याच्यानं मामा भेटणार नाही. तुमच्या कष्टानं मामा भेटणार आहे, एक लक्षात ठेवा. म्हणून त्याच्यासाठी मामा काय सांगतोय, आज विचार करा. जग जनार्दन तेवढं राबायला लागलेलं, 18 पालखी सोहळे चालेत, फक्त कष्टावर चाललेत, जपावर चालण्यात. एक लक्षात ठेवा, जपावर चाललेलं नाही ते, जो राबेन त्याला द्यायला लागलेला आहे, राबेन त्याला द्यायला लागलेला आहे. बिन राबता कोणाला देणं जरा आहे बाबा. मी जगाचा उद्धार करण्यासाठी निघालोय, बरोबर आहे. तू माझ्यासाठी काय केलास बोल म्हणते लगेच. तुम्हाला जरी वाटत असेल मी बक्कळ केलंय, पण त्यानं लगेच आपली टिप्पणी असते पुढं. तो लगेच म्हणताय माझं किती केलास, माझं त्याने लगेच बघतोय. मामा काय सांगतोय, सूर्य उगवल्यापासून सूर्य मावळजेपर्यंत आणि मावळल्यापासून उगवेपर्यंत मला ह्या सृष्टीमध्ये कोणी सांगायची गरज अजिबात नाही म्हणतोय. सरळ सांगतो, कोणी मला सांगायची गरज नाही. अरे मुख्य प्राणी असतील किंवा चालते बोलते माणसं असतील, मी प्रत्येकाचं माझ्या डायरी मध्ये नोंद करून ठेवत असतो. प्रत्येकाचं ह्या जगामधलं, आपल्या गावामधलं नाही म्हणतोय मामा, जगामधलं. अरे जेव्हा हे आणि सगळं जग झोपी जाते ना, तेव्हा तिसरा डोळा उघडा करून ह्या सृष्टीचं राखण मी करत असतो म्हणतोय मामा. तो म्हणजे मी आहे म्हणतो, एक लक्षात ठेवा. म्हणून त्याच्यासाठी आपल्याला सेवा काय, मामाच्या दरबारात काय घडेल ती राबा. मामा जर मामा कोण आपलं काम करून घ्यायचं असेल तर कष्ट करावं लागते बाबू. कष्टानं मामाला आपल्याशी करू शकतोय. पैशानं मामा आपला कधीच होत नाही, सोन्यानं मामा आपला कधीच होत नाही, चांदीनं मामा आपला कधीच होत नाही, जमिनीनं मामा कधी आपला होत नाही, स्वरूपानं मामा कधी आपला होऊ शकत नाही, ताकदीनं कधी मामा आपला होऊ शकत नाही, वस्त्रानं मामा कधी आपला होऊ शकत नाही. मामा जर कुठलाही भगवंत जर आपल्याशी करायचा असेल तर त्याला कष्ट करावा लागतो, त्याला सेवा करावी लागते, त्याला भक्ती करावा लागते आणि त्याला विश्वास ठेवावा लागतो, तेव्हा देव आपला होतो असतो. एक लक्षात ठेवा. आज बाळूमामा दिवस रात्र आपला हे कारभार घेऊन ह्या जगातून फिरायला लागलेला आहे. आज जग जनार्दन कळायला लागले हो. पहिलं आम्हाला मामाच्या मेंढ्याची राखण करायला माणसं एका खांडावर 3-3, 2-2 माणसं राहायचे. का लोकांना बाबा अरे मामा कळाला नाही तोपर्यंत. जेव्हा जसा जसा मामा लोकांना कळायला लागला, मामा कुठं आहे, मामा कुठून पावतो, तेव्हा लोक आज हजारो लोक बाळूमामाच्या मेंढ्याची राखण करतात, नवसा करतात. माय तुझी मी सेवा करतो, तुझ्या बकऱ्यांची तुझी महिनाभर 2 महिने 6 महिने मी तुझी सेवा करतो, राखण करतो, पण मला माझी इच्छा पूर्ण कर.
आणि खरोखर ती लक्ष्मी त्यांची इच्छा पूर्ण करते आणि तो येऊन मामाची राखण करतो. तो म्हणजे मामा, एक लक्षात ठेवा. म्हणून त्याच्यासाठी सगळे मनातले अनुमान बाजूला काढा. गावातील तरुण मंडळ आपल्याला अरे आपला मोठेपणा, की त्याचा मोठेपणा आलाय, ह्याचा मोठेपणा आलाय, मला काय भेटणार आहे. अरे मोठेपणा करण्यापेक्षा विश्वास करा, भाव ठेवा, भक्ती ठेवा. कोण काय करायला लागलंय जरी माणसाला कळत नसेल तर त्या जगाच्या मालकाला कळल्याशिवाय राहत नसतं. आणि तुम्ही केलेलं कार्य तुमच्या पदरात त्यानं देत असतो. म्हणून त्याच्यासाठी मनातला अनुमान काढा की बाबा तो माणूस पुढे आहे, त्या आडे तोच करायला लागलाय किंवा मी करायला लागलोय, माझ्याशिवाय कोणी करणार झाले. हे बी अहंकार कधी पाळायचं. या अहंकारामुळे तुम्हाला पदर करून घ्यायचे, ते पदरात प्राप्त होत नसतं. इथून पुढे आजपासून तुमच्या कष्टाची आणि तुमची परीक्षा चालू झालेली, एक लक्षात ठेवा. मग हे परीक्षामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने पुढे यायचं हे तुम्ही ठरवायचंय. तुम्ही चांगलं जरी केलं तर तुमच्या गावाचा नावाचा जय जयकार करणार आहे तो. तुम्ही वाईट जरी केलं तर वाईटाचा जय जयकार तो 4 गावात करणारच आहे. आम्हाला करण्याची गरज नाही, आम्ही कुठंच करत नसते. पण हा बाळूमामा एक असा देव आहे, ज्या ठिकाणी मामाचं ठिकाण आहे तिथून 35 किलोमीटर अंतरावर बाळूमामाची चर्चा असते. 35 किलोमीटर अंतरावर जिथं ज्या गावात मामाचा मुक्काम असतो, कारण त्या गावापासून आजूबाजूला चौकून 35 किलोमीटर अंतरावर बाळूमामाच्या नावाचा गुणगान चालू असतो. तो म्हणजे मामा. तुम्ही जरी एखादी छोटी मोठी जरी कुठली गोष्ट चूक केली तर ती चूक 35 किलोमीटर अंतरावर पळती, एक लक्षात ठेवा. क्षणोक्षणी वेळ सुद्धा लागू देत नाही. वेळ वाऱ्यासारखी चर्चा पसरतोय. हा बाळूमामाचा प्रचार वारे करते ध्यानात, तो म्हणजे मामा. म्हणून त्याच्यासाठी आपल्या मनातला विचार, आपल्या मनातल्या भावना बाजूला ठेवा, की बाबा त्या ठिकाणी एकूण एकाचा गर्व बाजूला ठेवा आणि परमात्मा, जात पात, राजकारण दूर ठेवा. कारण एक लक्षात ठेवा, हे बाळूमामाचं काम आहे आणि बाळूमामाचं कार्य आहे. तुम्ही हात फुकट घालसाल चुकीच्या माध्यमातून, तुम्ही चुकीचं काहीतरी निर्णय घेसाल किंवा चुकीचं काहीतरी करसाल. सांगितलं आपल्याला दुसऱ्यांना, आपण केलं, पण ध्यानात ठेवा त्याचा शेकोटा आपल्याला बसतो. त्याचा मात्र अभ्यास करून चालत चला, की बाबा सांगितलं मी केलं, काय होतं त्यानं सांगितलं मी केलो, मी उरपाट्या उड्या मार म्हणलं म्हणून मारलो. हे तसं चालतं आपल्या परपंचात. कारण शेजारच्या माई बाजूनं सांगितलं, माय तुझ्या घरामध्ये काम करून करून किती एकलीच करतीस, बाकीचे सगळे सुखरूप बसून खायला लागलेत आणि तू एकलीच राबायला लागलीस, काय बंद आहे का? तुझा परपंच वेगळा कर की. ते कुठं चालतंय? परपंचात. परमात्म्या चालत नाही. परमात्मा हा एका जीवानं केला पाहिजे, एका विचारानं केला पाहिजे, तरच प्रपंचामध्ये काहीतरी आपल्या प्राप्ती होत असते, एक लक्षात ठेवा. म्हणून त्याच्यासाठी एका शेजाऱ्यानं खडा मार म्हणलं म्हणून मी मारलो. तरुण मंडळ, पुरुष मंडळ ध्यान द्या. शेजाऱ्यानं मला खडा मार म्हणला म्हणून मी मारलो, पण देव म्हणते मारलंय कोण? अगोदर तुझ्याकडे बघतो आणि ज्यानं मारायला लावलं त्याच्याकडे नंतर बघतो. मी सोडणारा कोणालाच नाही. मामा काय सांगतोय, माझ्या कार्यामध्ये, माझा जो प्रपंच आहे, माझ्या सभिन्यात फूट पाडशील ना, फूट तर फुकट मारशील म्हणतोय मामा, एक लक्षात ठेवा. फुकट म्हणजे कळालं का? फुकट मारशील म्हणतोय, फुकट पुरी बक्षील. आज हे बाळूमामाचे ह्या गावातून त्या गावात चालत, त्या गावातून त्या गावात चाललं, हे बरोबर आहे. पण तिथं आजही, कारण तिथं येऊन काही जर त्या ठिकाणी खरोखर त्या ठिकाणी काही तर पाणी मिक्स करायचं बघितलं ना, तर त्याच्या परपंचात अगोदर आग लावायला लागले. म्हणून त्याच्यासाठी लांबून हात जोडायला लागले. प्रत्येक जण हात जोडत, मामा काय सांगतोय, माझी सेवा आणि भक्ती करायची असेल तर हातामध्ये आणि बांगड्या भरा, बांगड्या. माझी सेवा आणि भक्ती करायची असेल, तो सेवेकरी असेल किंवा भक्त असेल, हातामध्ये बांगड्या भरा, बांगड्या. बांगड्या भरून सेवा आणि भक्ती करा, तरच मी तुम्हाला पावेल. मला कोण काय म्हणायला लागलं म्हणून असं नाही म्हणतोय. असं म्हणल्यास तुलाही काही भेटणार नाही, त्यालाही काही भेटणार नाही. म्हणून याचा विचार करा आणि त्या विचारानं कार्य आनंदात करा. आनंदात कार्य आपलं वाढलं पाहिजे. आपल्या गावाचा उद्धार झाला पाहिजे. आपल्या गावात रिद्धी नांदली पाहिजे. आपल्या गावावर मामाची कृपा अखंडित राहिली पाहिजे. कारण देव हा एका दोघाचा उद्धार करण्यासाठी येत नाही.
देव हा गावाचा उद्धार करण्यासाठी, परिसराचा उद्धार करण्यासाठी आणि जगाचा उद्धार करण्यासाठी येत असतो, ध्यानात ठेवा. पण तो उद्धार करून घेता आला पाहिजे प्रत्येकाला, आणि त्या विचारण कार्य घडवा आणि त्या माध्यमातून सेवा करा. गावातील तरुण असेल, पुरुष असेल, महिला असेल, आपला प्रपंच जरा दूर ठेवा. प्रपंचाचे काम अनेक असतील, ते दूर ठेवा. आयुष्यभर आपण प्रपंचच करतोय. कमीत कमी देव जगाचा मालक आपल्या गावात आला तोपर्यंत प्रपंच दूर ठेवा आणि परमात्म्याची मनापासून सेवा करा. आज बाळूमामा लोक आदमापूरला जातात, पण त्या आदमापूरचा बाप इथं आहे, ध्यानात ठेवायचं. आदमापूरचा, ज्या आदमापूर मध्ये बाप बसला ना, तोच बाप आज आपल्या गावात आहे, ध्यानात ठेवायचं. त्याचा जाऊस आज तुमच्या आमच्या गावात आहे. म्हणून त्याच्यासाठी आपल्याला, तुम्ही मामाला अरे मनापासून पूजा. लोक, लाखो लोक आदमापूरला जातात, पण जगाच्या मालकाचा प्रपंच आज आपल्या गावात आहे. पण असं समजायचं नाही की मामा यात्रेमध्ये गुंग असते, तिथं असते. मामा इथं आहे. आज एक लक्षात ठेवा, बाळूमामाच्या नावाखाली मंदिर किती बांधू द्या हो. बाळूमामाच्या नावाखाली 1000 मंदिर बांधू द्या, 1000. पण 1000 मंदिर जरी बांधलं तर ह्या मामाच्या बकऱ्यांच्या तळाची आणि गणित लागत नाही. 1000 मंदिरे एकीकड आणि बाळूमाचा एक कळप एकीकड म्हणलं तरी चालतो, कारण हे तीर्थ ठिकाण आहे. तीर्थ ठिकाणामध्ये मोडतं एक पालखी, एक तीर्थ ठिकाणामध्ये मोडती मामाची, एक लक्षात ठेवा. म्हणून त्याच्यासाठी आज बाळूमाचा प्रपंच आपल्या गावात आला म्हणजे उघड्यावर आहे असं समजायचं नाही, कारण याच्यावर परिपूर्ण नियंत्रण ठेवणारा आणि परिपूर्ण आपलं कार्य करून घेणारा तो म्हणजे जगाचा मालक पालखीमध्ये बसून आहे. त्या गोष्टीला आपण प्रत्येकाने विचार पाचार केला पाहिजे की मला कोणीतरी सांगेन, मला कोणीतरी बोलेन, मला कोणीतरी भांडेन किंवा मला कोणीतरी, कारण इथं कोण आहे सांगणारा, मीच मालक आहे. मालक म्हणून इथं चालत नाही. जो कोणी आला मी मालक आहे, अरे मी निर्णय घेतोय, तो म्हणतो अरे जगाचा निर्णय घेणारा मी आहे, तू कोण माझा मालक आहे. काय जगाचा न्याय निवाडा करणारा मी आहे. या जगामध्ये दुसरा विसरा कोण नाही न्याय निवाडा करणारा. हाय की हाय मुंबई हायकोर्ट आहे, न्याय निवाडा करणारा मीच आहे म्हणतोय, माझ्याशिवाय दुसरा कोण नाही म्हणतोय. म्हणून त्याच्यासाठी आपल्या प्रपंचाच्या, आपल्या जीवनाचा आणि आपल्या प्रत्येक गोष्टीचा न्याय निवाडा करणारा जगाचा मालक मी आहे म्हणतोय मामा. याच्यावर आपण विचार करायचा. आपण बाळूमाची संगत करा, पण चांगल्या विचारानं करा, चांगल्या भावनेनं करा. मनातले अनेक संशय बाजूला काढा आणि ते संशय बाजूला काढून परमात्मा आपल्या हातून सेवा कशी घडेल आणि त्याच्या माध्यमातून पुण्य कसं प्राप्त होईल आणि त्याच्या माध्यमातून आपल्या घरात सुख समाधानी कशी प्राप्त होईल याचा विचार करून कार्य करण्याचा प्रयत्न करा. दुसरी गोष्ट, बाळूमामाची पालखी आपल्या गावात आली हे सत्य. ज्या कोण्या सद्भक्ताला खरोखर मामाच्या दरबारातली आरती आणि महाप्रसाद आपल्याला घ्यावा, मामाच्या दरबारात आपली पंगत वाढावी, अशी खरोखर आपल्या मामाच्या दरबारात मामाची कार्य आपल्या गावात आल्यामुळं आपल्या त्याच अन्नदानाच्या माध्यमातून आपल्या घरात सुख समाधानी आणि तेवढंच पुण्य प्राप्त होईल. ही जर कोणाची इच्छा आणि भावना असेल तर 100% आपण मामाच्या दरबारात आरती आणि महाप्रसाद आपण 100% करण्याचा अधिकार मामानं दिलेला आहे. दान धर्म करण्यासाठीच हे मामाचा सोहळा, एक लक्षात ठेवा. आणि त्या सोहळ्याची संगत तुम्ही आम्ही करतोय. बाकी समजा आता भगवंताचे अर्थ होईल. सर्वांना दोन्ही हातांनी टाळी वाजून भगवंताच्या नावाची जप करा. हरे राम 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 हरे रे, हरे कृष्ण 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 हरे हरे.